नमस्कार. या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. दोन्ही राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे आणि शरद पवार यांचे आमदार मात्र अजित पवार यांच्या बरोबर जाण्यासाठी उत्सुक आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी स्थापन झाली होती त्या महाविकास आघाडीचं भवितव्य मात्र अंधारात आल्याचं दिसून येत आहे. कारण की काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ शरद पवारांना भेटले. त्यानंतर शिवसेनेचे नेते जे सचिन अहिर आहेत ते सुद्धा शरद पवारांना भेटले आणि चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडीचं भवितव्य आता सध्या अधांतरी असल्याचं दिसून येतंय. भाजप विरोधात खरं तर ही महाविकास आघाडी स्थापन झाली होती. त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकसंध होते. पूर्ण राष्ट्रवादी होती, एकसंध शिवसेना होती आणि त्याचबरोबर काँग्रेस सारखा मोठा घटकपक्ष त्यामध्ये होता आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे भाजपच्या बाजूने गेले, त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या बरोबर फूट पडली, अजित पवार सुद्धा भाजपच्या बाजूने गेले. त्यानंतर महाविकास आघाडी कमकुवत झाली. लोकसभेला मात्र वेगळा निकाल लागला. लोकसभेला जो निकाल लागला त्या लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं होतं. पण विधानसभेला मात्र तिन्ही पक्ष जे राष्ट्रवादीचे शरद पवार गट आहे, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आहे आणि काँग्रेस आहे या पक्षांमध्ये कुठेतरी चलबिचल असल्याचे पाहायला मिळाले. आणि आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची साशंक भूमिका, त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतोय का, अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे. संजय राऊत सुद्धा सातत्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात वेगवेगळे विधानं करतायत आणि त्या विधानांवरून कुठेतरी संशय निर्माण होतोय. शरद पवार यांनी आणि अजित पवार यांची भेट घेणं, ते एकाच मंचावर येणं, यावरून सुद्धा शिवसेनेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते नवीन जे प्रदेशाध्यक्ष झाले हर्षवर्धन सकपाळ, त्यांची अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर भेट झालेली नाहीये. काल त्यांनी कुठेतरी शरद पवार यांची भेट घेतली आणि आता आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही महाविकास आघाडीची मोड जी आहे ती एकत्र राहील की नाही याबाबतच साशंकता निर्माण झाली. कारण की विधानसभा निवडणुकीनंतर सर्व जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत ते एका कोशात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळेच सर्व कार्यकर्ते जे आहेत, बहुतांश कार्यकर्ते शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत त्यांचे कार्यकर्त्यांचा प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात होतोय, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो अजितदादा यांच्या गटात होतोय. भाजपमध्ये सुद्धा इन्कमिंग सुरू आहे आणि काँग्रेसचे सुद्धा नेते आमदार असतील, गेल्या काही दिवसात सुद्धा संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काँग्रेसमधले सुद्धा काही पदाधिकारी भाजप आणि इतर पक्षांची मोड धरू शकतात. अशा पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचं भवितव्य अधांतरी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे जोपर्यंत या तिन्ही पक्षांचे एकत्र मूठ बांधली जात नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष, शरद पवार यांचा पक्ष आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संशयाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती राहील की नाही याबाबत सुद्धा वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे. या लाईव्ह मध्ये तुर्तास इथेच थांबूयात.